नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत -4चा आणि -40चा फॉर्म्युला. तर इथे -4चा फॉर्म्युला आहे +1 -5 आणि -40चा फॉर्म्युला आहे -40 = +10 -50. आता हे फॉर्म्युले वापरून आपण कसे सम सॉल्व करायचे ते बघणार आहोत. तर आतापर्यंत जेवढे आपण फॉर्म्युले शिकलो त्यावरून तुम्हाला लक्षात आले असेल की फॉर्म्युला आपण कधी वापरायचा, तर ज्यावेळेस आपल्याकडे डायरेक्ट्स अवेलेबल असतात, म्हणजे बिट्स आहेत तर ते आपण डायरेक्ट करू शकतो. पण आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल त्या नंबरची, पण तो नंबर जर आपल्याकडे डायरेक्ट नसेल म्हणजे ॲडिशन करायला किंवा सबट्रॅक्शन करायला, तर त्यावेळेस त्या नंबरचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे आणि मग आपल्याला आपलं सम सॉल्व करायचं आहे. आलं लक्षात? तर आता आपण इथे बघूया की हा फॉर्म्युला वापरून आपण सम कसे सॉल्व करतोय. तर आपलं पहिलं सम आहे इथे. पहिल्यांदा आपण टूलवरती करूया आणि मग नंतरचे बाकीचे फिंगर्सवरती करूया. सेट 0 केलं आपण. त्यानंतर आहे 5, म्हणजे पहिलं सम आहे 5 + 5 केलं आपण, +5 -4. आता इथे बघू शकतो आपल्याकडे -4 करायला आहे का, तर नाही आहे. मग -4 आपल्याकडे नाही आहे, म्हणून मग आता आपल्याला -4चा फॉर्म्युला करायचा आहे. काय वापरायचं आहे? +1 -5. मग इथे आपण करणार आहोत +1 -5. त्यानंतर आहे +2. +2 आपल्याकडे खाली डायरेक्ट आहेत, म्हणून मग +2 आपण डायरेक्ट केलं. मग आता आपला आन्सर इथे आहे 3. ते आपण इथे लिहून घेऊया. आन्सर इज 3. आलं लक्षात की फॉर्म्युले कसे वापरायचे. त्यानंतर पुन्हा सेट 0, 3 डायरेक्ट +4. आता +4चा फॉर्म्युला आपण बघितलेला होता -1 + 5 -4. मग -4चा फॉर्म्युला आहे +1 -5. आन्सर आलेला आहे आपलं 3. पुन्हा सेट 0, नेक्स्ट 9 -4. आता इथे -4 करायला डायरेक्ट आहे म्हणून ते डायरेक्ट केलं. परत -4 करायचं. मग आता परत -4 करायला नाही आहे, म्हणून मग त्याचा फॉर्म्युला वापरायचा +1 -5. आन्सर आलेला आहे आपलं 1. सेट 0, नेक्स्ट 5 + 3 डायरेक्ट -4. मग -4साठी +1 -5. आन्सर इज 4. आपण इथे राईट डाऊन करून घेऊ. पुन्हा सेट 0, 5 डायरेक्ट +2 डायरेक्ट -4. मग -4चा फॉर्म्युला आहे +1 -5. आन्सर इज 3. पुन्हा सेट 0, नेक्स्ट 8 डायरेक्ट -4. -4साठी मग +1 -5. पुन्हा -4 डायरेक्ट. आन्सर इज 0. ते आपण इथे 0. त्यानंतर सेट 0 केलं, 0च होतं. सेट 0 प्रत्येक वेळी सेट 0 करून घ्यायचं आहे. त्यानंतर 16, मग 10ला प्लस केलं, 6ला प्लस केलं, 16 -4. आता -4साठी मग +1 -5 +2 डायरेक्ट. आन्सर इज 14. इकडे 10 आणि इकडे 4 म्हणून 14. आपण आन्सर लिहून घेऊ 14. पुन्हा सेट 0, 28 त्यानंतर -4 +1. आता -4 करायचं आहे. -4 आपल्याकडे इथे नाही आहे, म्हणून मग आता इथे -4चा फॉर्म्युला आहे आपला +1 -5. त्यानंतर +1. आता +1 करायला नाही आहे, म्हणून मग +1चा फॉर्म्युला आहे -4 + 5. आन्सर आलेला आहे आपलं 25. सेट 0, 82 इकडे 80 इकडे 2 82. त्यानंतर आहे +4. मग -1 + 5 -4 +1 -5. आन्सर आहे आपलं
82. Set 0 66. Minus 4 plus 1 minus 5 plus 5 डायरेक्ट. आन्सर आहे 67. Set 0 42 plus 5 minus 4 plus 1 minus 5. आन्सर आलेला आहे 43. Set 0 50. इकडे 50 minus 40. आता minus 40 नाही आहे म्हणून मग minus 40चा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे plus 10 minus 50 plus 10 minus 50 plus 20 डायरेक्ट. आन्सर इज 30. त्यानंतर सेट 0 55 minus 44. आता दोन्ही ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. मग पहिल्यांदा -40चा फॉर्म्युला वापरायचा आणि नंतर -4 करायचा. मग -40 साठी +10 -50 आणि -4 साठी +1 -5 +11. तर +11 डायरेक्ट. आन्सर इज 22. नेक्स्ट सेट 0 6 +2 -4. आता -4 साठी मग +1 -5. आन्सर इज 4. सेट 0 39 -3 डायरेक्ट. -4 +1 -5. आन्सर आलेला आहे 32. सेट 0 33 +3. मग +3 साठी -2 +5 -4 साठी +1 -5. आन्सर आलेला आहे पुन्हा 32. आता आपण टूलवरती बघितले. आता बाकीचे जे सम राहिलेले आहेत ते आपण फिंगर्सवरती बघूया. सेट 0 केलं. आता आपण फिंगर्सवरती बघणार आहोत. मग सेट 0 3 डायरेक्ट +3 नाही आहे म्हणून मग -2 +5 -4. मग -4 नाही आहे म्हणून +1 -5 +1 डायरेक्ट. आन्सर आलेला आहे आपलं 3. आपण इथे लिहून घेऊया. आन्सर इज 3. पुन्हा सेट 0 आपण केलं. सेट 0 6 -5 डायरेक्ट +4. मग +4 साठी -1 +5 -4 साठी आपला +1 -5. आन्सर इज 1. जेवढ्या फास्ट आपण फॉर्म्युले वापरणार तेवढं फास्ट आपलं आन्सर येणार. सेट 0 11 +11 केलं. +3 डायरेक्ट +2 साठी -3 +5 -4 साठी +1 -5. आन्सर आलेला आहे 12. सेट 0 14 10 ला प्लस केलं 4 ला प्लस केलं 14 -4 डायरेक्ट +53 +50 डायरेक्ट +3 डायरेक्ट -40. आता -40 नाही आहे म्हणून -40चा फॉर्म्युला आहे +10 -50 आन्सर आहे 23. आपण इथे लिहून घेऊया. आन्सर इज 23. सेट 0 5 +50 -44. मग -40 साठी +10 -50 आणि -4 साठी +1 -5 आणि -1 डायरेक्ट. आन्सर इज 10. सेट 0 65 +12 10 ला प्लस केलं 2 ला प्लस केलं -40. मग -40 साठी +10 -50 -4 साठी +1 -5. आन्सर इज 33. आन्सर इज 33.
3. पुन्हा सेट 0 3 डायरेक्ट प्लस 51 प्लस 50 डायरेक्ट प्लस 1 डायरेक्ट मायनस 40. मग मायनस 40साठी प्लस 10 मायनस 50 मायनस 4 डायरेक्ट. आन्सर इज 10. सेट 0 11 डायरेक्ट प्लस 5 डायरेक्ट मायनस 4 डायरेक्ट नाही आहे म्हणून प्लस 1 मायनस 5 प्लस 3 सुद्धा डायरेक्ट नाही आहे म्हणून मायनस 2 प्लस 5. आन्सर इज 15. सेट 0 52 मायनस 41 मायनस 40 डायरेक्ट नाही आहे म्हणून प्लस 10 मायनस 50 मायनस 1 डायरेक्ट प्लस 15 10ला प्लस केलं 5ला प्लस केलं ते डायरेक्ट होतं. मायनस 23 मायनस 20 डायरेक्ट आहे पण मायनस 3 नाही आहे म्हणून मग मायनस 3चा फॉर्म्युला प्लस 2 मायनस 5. आन्सर इज 3. सेट 0 86 मायनस 4 प्लस 1 मायनस 5 प्लस 3 साठी मायनस 2 प्लस 5 मायनस 40 साठी प्लस 10 मायनस 50. आन्सर इज 45. सेट 0 30 डायरेक्ट 1 डायरेक्ट प्लस 4 मायनस 1 प्लस 5 मायनस 4 प्लस 1 मायनस 5 प्लस 5 डायरेक्ट. आन्सर इज 36. पुन्हा सेट 0 55 डायरेक्ट मायनस 40 साठी प्लस 10 मायनस 50 आणि मायनस 4 साठी प्लस 1 मायनस 5 प्लस 20 डायरेक्ट प्लस 2 सुद्धा डायरेक्ट प्लस 15 10 डायरेक्ट 5 डायरेक्ट. आन्सर इज 48. सेट 0 80 डायरेक्ट 5 डायरेक्ट मायनस 80 डायरेक्ट आणि मायनस 4 साठी प्लस 1 मायनस 5 प्लस 8 डायरेक्ट प्लस 50 सुद्धा डायरेक्ट. आन्सर इज 59. पुन्हा सेट 0 9 डायरेक्ट मायनस 4 डायरेक्ट पुन्हा मायनस 4. आता मग मायनस 4 साठी प्लस 1 मायनस 5 प्लस 4 साठी मायनस 1 प्लस 5. आन्सर इज 5. सेट 0 5 डायरेक्ट मायनस 4 साठी प्लस 1 मायनस 5 प्लस 6 डायरेक्ट प्लस 1 डायरेक्ट. आन्सर इज 8. तर लास्ट आपण बघणार आहोत 3 डायरेक्ट प्लस 4 साठी मायनस 1 प्लस 5 प्लस 1 डायरेक्ट मायनस 4 साठी प्लस 1 मायनस 5. आन्सर इज 4. अशा पद्धतीने आपण हे सगळे फॉर्म्युले जे स्मॉल फॉर्म्युले होते निगेटिव्ह स्मॉल फॉर्म्युले होते ते आपण या व्हिडिओमध्ये आपले कंप्लीट झालेले आहेत. याच्या आधीचे जे आपण फॉर्म्युले सगळे शिकलो ते आणि हे आत्ताचे सगळे फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित पाठ करायचे आहेत. ते वापरून बघायचे आहेत. जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त त्यांचा वापर कराल तेव्हाच ते तुम्हाला येणार आहेत. फक्त तुम्ही एकदा वाचलं आणि नंतर केलं तर ते तुमच्या लक्षात नाही राहणार. तर आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. तुमच्या नोटबुकमध्ये सगळे सम व्यवस्थित लिहून घ्या आणि त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आता पुढच्या याच्यामध्ये आपण शिकणार आहोत बिग फॉर्म्युले. ते कसे वापरायचे ते आपण त्यावेळेस बघणार आहोत. पण आता आपण इथपर्यंत आज आपले सगळे स्मॉल फॉर्म्युले झालेले आहेत. त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.